सो लास्ट प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जे बघितलं होतं ते होतं एरर डिटेक्शन अँड करेक्शन मेथड मधलं फर्स्ट एरर डिटेक्शन. ठीक आहे. So in error detection, there are different types of things we have to consider. That is the types of errors, then their detection, and then error corrections. So total 3 methods we need to check. So in that error detection and corrections, what is the necessity or why we require these methods? Because when you process this signal and it is transmitted through channel encoder, and when we transmit this data at a long distance, then there is a possibility of error. So we have to detect that error so that to maintain the quality of signals. And it is generally takes place at the OSI model. आता हे वेगवेगळे जे असतात ते प्रोटोकॉल्स असतात. त्या प्रोटोकॉल्स मध्ये वेगवेगळे डिफरंट लेयर्स असतात. फिजिकल लेयर, नेटवर्क लेयर, लाईकवाईज. सो त्याच्यातला जो ट्रान्सपोर्ट लेयर असतो, ट्रान्सपोर्ट लेयर मीन्स विच परफॉर्म्स ऑल ट्रान्समिशन ऑपरेशन्स. सो ट्रान्समिशन रिलेटेड ऑपरेशन जे परफॉर्म होतात इथे होतात. डेटा लिंक लेयर आणि ट्रान्सपोर्ट लेअरच्या अक्रॉस ओएसआय मॉडेलचं जे 2 लेयर्स आहेत त्याच्या अक्रॉस हे ऑपरेशन्स परफॉर्म होतात आणि तिथे पॉसिबिलिटी काय होते, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एरर. सो इट मस्ट बी डिटेक्टेड अँड करेक्टेड. So for that purpose, we have to first know about what type of errors are occur. So very first error is that is single bit error, and the next one is the burst error. Single bit error means there is a possibility of single bit change. So in single bit, only one bit in the data unit has changed. So if you assume that you're transmitting the data, so transmitting data is likewise 0 0 0 0 0 0 1 0. Okay. Now on receiving it, what happens? The data is received like 0 1 0 and this bit get changed. Initially it is 0. On receiving it, it received as a 1. So that means we can say that there is a 1 bit change on receiving end. So such a type of error is called as single bit error. ठीक आहे. सो इथे ट्रान्समिट करताना ही फ्रेम होती, रिसीव्ह होताना ही झाली. सो सगळे बिट सेम दिसत आहे, फक्त एक बिटचा चेंज दिसतोय. तो एक बिटचा चेंज म्हणजेच काय झालाय, तो सिंगल बिट एरर झालेला आहे. नेक्स्ट जो आहे मल्टिपल बिट एरर. ठीक आहे. मल्टिपल बिट एरर मध्ये काय आहे की two or more non-consecutive bits. Non-consecutive means it is not necessary that sequentially the bit should change. In between कुठलेही bit change झाले तरी काय होणार आहे, एरर ओकर होणार आहे. सो जर 2 बिट्स चेंज असेल तर त्याला आपण जनरली म्हणतो मल्टिपल बिट एरर. ओके. सो मल्टिपल बिट एरर मध्ये जो आहे 0 1 0 1 जो हा रिसिव्ड पार्ट आहे, ह्या रिसिव्ड पार्ट मध्ये इथे तुम्ही जो सेंड होताना 0 होता, रिसिव्ड होताना काय झालं 1 झाला. इथे सेंड होताना 1 होता, रिसिव्ड होताना 0 झाला. सो डेटा काय झालाय, 2 ठिकाणी चेंज झालाय, बाकीचा डेटा काय सेम आहे. हा 0 1 0 0 1 0 0 0 0 0 हे बाकीचे बिट सेम आहे, फक्त 2 ठिकाणी चेंज झालाय. सो हा काय झाला मल्टिपल बिट एरर. सो मल्टिपल बिट एरर मध्ये काय की इट इज नॉट द केस, इट शुड बी कॉन्सिक्युटिव्ह 1. देन टाइप्स ऑफ एरर्स. Next is that is burst error. So burst error मध्ये काय, we have to consider the sequence or the length of bit. ठीक आहे. So that means we can say that when there is a error which is greater than 2 bits or more than 2 bits, 2 bit पेक्षा जास्त जर error occur झाला तर आपण assume करायचं that the type of error is burst error. So means that 2 or more consecutive bits in the data unit have changed. सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, मल्टिपल बीट मध्ये नॉन कन्झिक्युटिव्ह पॉसिबिलिटी असते, बट बर्स्ट एरर मध्ये पॉसिबिलिटी असते कन्झिक्युटिव्ह बीटची. जशी इथे झालेले बघा, लगेच पुढचा बीट पण काय झालाय, चेंज झालेला आहे. सो ट्रान्समिट होताना काय होतं, बीट 0 0 1 0 0 0. सो 0 0 इथे रिसिव्ह होताना काय झालाय 1 1 झालेला आहे, पुढचा 1 0 आणि परत हा बीट चेंज झालाय. सो आता काय होतं, जिथून सुरू झालेला आहे, ज्या फर्स्ट जिथून तुमचा एरर ऑकर झालेला आहे त्या फर्स्ट बीट पासून ते पुढचा जो एंड ऑकर झालेला आहे, ती एंड बीट पर्यंतची जी काही लेंथ असेल किंवा सिक्वेन्स असेल ती आपण अझ्युम करतो ऍज अ बर्स्ट एरर. ठीक आहे. सो बर्स्ट एरर म्हणजे काय की ग्रुप ऑफ बिट्स चेंज होत आहे किंवा 2 or more बिट्स जेव्हा चेंज होतात रिसिव्ह एंडला, सो त्या टाईपच्या एररला काय म्हणतो आपण, बर्स्ट एरर म्हणतो. आणि बर्स्ट एरर मध्ये मेजर कंडिशन काय, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कन्झिक्युटिव्ह बिट एरर. ठीक आहे. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, सिरियली पुढचे एक सिक्वेन्शियली
बिट काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. मल्टिपल बिट मध्ये नॉन कन्झिक्युटिव्ह केस आहे, हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे. मल्टिपल बिट एरर मध्ये नॉन कन्झिक्युटिव्ह आहे, बर्स्ट एरर मध्ये कन्झिक्युटिव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे डिटेक्शनचा. सो एरर डिटेक्शन युजेस द कॉन्सेप्ट ऑफ रिडंडन्सी. ठीक आहे. सो विच मीन्स ऍडिंग ऑफ एक्स्ट्रा बिट्स. मी ऑलरेडी सांगितलं हे कधी होतं, एरर कधी होतं जेव्हा तुम्ही लॉंग डिस्टन्सला डेटा सिग्नल ट्रान्समिट करत असतात वाया चॅनल. ओके. सो चॅनल कडनं तुम्ही जेव्हा डेटा ट्रान्समिट करताय, सो जेव्हा ट्रान्समिट करताय त्यावेळेस इनिशियली आपण काय करतो, चॅनल एन्कोडिंगचं ऑपरेशन परफॉर्म करत असतो. ठीक आहे. सो चॅनल एन्कोडिंगचं ऑपरेशन करण्यासाठी तिथे काय करत असतो, वी आर गोइंग टू ऍड रिडंडन्सी बिट ऑन चॅनल एन्कोडर. वी आर ऍडिंग रिडंडन्सी बिट. सो रिडंडन्सी बिट म्हणजे काय असतात, सिम्पली की तुमचा मेन पार्ट काय की हा काय करतो आपण, सिक्युअर डेटा ट्रान्समिशन करतोय. सिक्युअर डेटा म्हणजे काय की मला काय करायचं, लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट करायचंय, माझा डेटा कोणी हॅक करायला नको. हॅक करायला नको म्हणून मी त्याला एनकोड करते, अशा सिग्नल मध्ये कन्वर्ट करते की तो दिसताना जो कोणी हॅकर असेल किंवा थर्ड पार्टी पर्सन असेल जो हु इज ट्राइंग टू रिसीव्ह माय डेटा और हॅक माय डेटा, इन दॅट केस त्याच्यासाठी तो डेटा काय असणार आहे, इट सीम्स लाईक अ नॉइझी सिग्नल. सो नॉइझी सिग्नल दिसावा म्हणून आपण काय करतो, त्याच्यामध्ये रिडंडन्सी ऍड करत असतो. ठीक आहे. ही रिडंडन्सी ऍड करताना आपल्याला काय करायचं, रिडंडन्सी आर नथिंग बट, सेकंड मीनिंग इज नथिंग बट पॅरिटी. रिडंडन्सी मीन्स पॅरिटी. सो ऍडिशन ऑफ दिस एक्स्ट्रा बिट्स फॉर डिटेक्शन ऑफ एरर इज कॉल्ड ॲज ऍडिशन ऑफ parity bit checking, addition of parity or addition of redundancy. सो ह्या दो मेथडने आपण काय करतो, एरर डिटेक्शन परफॉर्म करतो. सो मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स थ्रू आपण फंक्शन बघतोय. सो त्यामध्ये फर्स्ट आहे रिडंडन्सी चेक मेथड. ठीक आहे. सो रिडंडन्सी 3 मेथड्स आहेत याच्यामध्ये ज्या आपल्याला चेक करायच्या आहेत. एक तर महत्वाचं म्हणजे पॉइंट, पहिला पॉइंट जो आहे पॅरिटी, ऍडिशन ऑफ पॅरिटी बिट्स. सेकंड आहे चेकसम एरर डिटेक्शन मेथड आणि थर्ड आहे रिडंडन्सी चेक मेथड. जी रिडंडन्सी चेक मेथड तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसते. सो रिडंडन्सी चेक मध्ये काय असतं की माझ्याकडे एक सिंपल डेटा बिट असतो. ठीक आहे. हा काय झाला, हा माझा ओरिजिनल सिग्नल आहे. या ओरिजिनल सिग्नलला मी काय केलेलं आहे की अशा पद्धतीने क्रिएट केला की त्याच्यामध्ये मी ऍडिशनल रिडंडन्सी बिट्स ऍड केले. ते रिडंडन्सी बिट काय केले, मी जनरेट केलेले आहे. जनरेट करण्यासाठी माझ्याकडे एक मेथड आहे, ती मेथड युज करून मी काय केलं की मला कोणत्या टाईपचे रिडंडन्सी बिट ऍड करायचे, त्याच्यासाठी मी काय केलं, एक फंक्शन जनरेट केलं आणि हे रिडंडन्सी बिट काय केले, मी अपेंड केले किंवा ऍड केले ऑन इट्स एंड पॉइंट. ठीक आहे. सो ओरिजिनल जो डेटा आहे तो ट्रान्समिट करताना मी ऍडिशनल बिट ऍड करून तो डेटा काय केला, सेंड केला. रिसिव्हिंग एंडला काय केलं जातं, हा डेटा परत क्रॉस व्हेरीफाय केला जातो. त्यांच्याकडे ऑलरेडी हा जनरेटर पॉलिनॉमियल असतो किंवा फंक्शन असतं. ते फंक्शन काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं किंवा ते मॅच होतंय की नाही ते चेक केलं जातं. जर त्याच्यामध्ये काही एरर नाही आला किंवा कॅल्क्युलेशन्स मध्ये काही चेंजेस नाही आले तर समजायचं की रिसिव्ह डेटा कॅन बी ऍक्सेप्टेबल. सो ही रिडंडन्सी मेथड असते. ही रिडंडन्सी मेथड आपण बघणारच आहोत इन डिटेल. अजून काही मेथड्स असतात त्यामध्ये जे आहेत अजून काही मेथड्स आहेत त्यात जे आहे मेथड्स त्यामध्ये डिटेक्शन मेथड आहे. ठीक आहे. VRC, LRC, CRC, चेकसम. ठीक आहे. सो डिटेक्शन मेथड्स मध्ये VRC, LRC. VRC मीन्स वर्टिकल रिडंडन्सी चेक मेथड, LRC मीन्स लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक, देन सायक्लिक रिडंडन्सी चेक अँड चेकसम. अशा वेगळ्या वेगळ्या टाईपचे काय आहेत तुम्हाला अवेलेबल पॉइंट्स आहेत जे तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. In addition to this, there is one more method that is parity bit checking method. ठीक आहे. पॅरिटीचा आपण नंतर घेऊच, मी नंतर सांगेलच तुम्हाला. त्याच्यामध्ये इव्हन VRC आणि LRC मध्ये पण काय असतं, पॅरिटी बिट ऍडिशन असतं. सो पॅरिटी बिट ऍडिशन कसं केलं असतं, अ पॅरिटी बिट इज ऍडेड टू एव्हरी डेटा युनिट. ओके. अ पॅरिटी बिट इज ऍडेड टू एव्हरी डेटा युनिट सो दॅट
द टोटल नंबर ऑफ वन्स इन्क्लुडिंग द पॅरिटी बीट. जे मी येस्टरडेच्या लेक्चरला सांगितलं ते होतं तुमचं सिंगल बीट चेकिंगची मेथड होती. आता मला जर ग्रुप ऑफ बीट्स चेक करायचे असेल तर त्या केसमध्ये मला काय करावं लागणार आहे, व्हर्टिकल रिडंडन्सी किंवा हॉरिझॉन्टल रिडंडन्सी चेक बघावं लागणार आहे. आणि त्यामध्ये काय असतं की अ पॅरिटी बीट इज ऍडेड टू एव्हरी डेटा युनिट सो दॅट द टोटल नंबर ऑफ वन्स इन्क्लुडिंग पॅरिटी बीट हा मेन पॉईंट लक्षात ठेवा. इन्क्लुडिंग पॅरिटी बीट बिकम्स इवन. म्हणजे काय की माझ्याकडे डेटा बीट्स आहे, लाईक अजून करा माझ्याकडे डेटा बीट्स जे आहेत 1010 असं काहीतरी पॉइंट आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय बघावं लागणार आहे मला की 10101010 बरोबर आहे. हा मी याच्यामध्ये काय करणार, नंबर ऑफ बिट्स किती आहेत, 1 2 3 4 ऑलरेडी काय आहेत, इवन आहेत. बरोबर आहे. मला काय करायचं, ऍडिशन ऑफ पॅरिटी बीट ऍड करायचं आहे. मग माझं पॅरिटी बीट असा असला पाहिजे की नंबर ऑफ वन्स काय राहणार आहे, इव्हनच राहणार आहे. मग मी पॅरिटी बीट सेट केला 0 ला आणि राहिलेला डेटा ऍज इट इज सेंड केला 10101010. ठीक आहे. सो हा जो डेटा झाला हा इंडिकेट काय करतोय, दॅट इट इंडिकेट्स वी आर ट्रान्समिटिंग डेटा विथ इव्हन पॅरिटी बिकॉज देर आर इव्हन नंबर ऑफ वन्स. समजा इथे जर ऑड असते, ऑड नंबर ऑफ वन्स आहे म्हणजे इथे 3 आहे. ठीक आहे. आणि मला डेटा सेंड करताना काय करायचं, इव्हन मध्ये सेंड करायचा आहे. इव्हन मध्ये सेंड करण्यासाठी मला जो पॅरिटी बीट सेट करायचा तो काय करावा लागणार आहे, 1 करावा लागणार आहे. ठीक आहे. जेणेकरून काय होणार आहे, नंबर ऑफ वन्स विल बिकम इव्हन. ठीक आहे. सो इथे काय झाले, इव्हन नंबर ऑफ वन झाले आणि मग हा डेटा मी सेंड करणार आहे. म्हणजे अजून काय करतो आपण इथं, वी आर ट्रान्समिटिंग डेटा विथ इव्हन पॅरिटी. सो हा मेजर पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा, नोट डाऊन करायचा. ठीक आहे. सेम वे जर मला ऑड पॅरिटी सोबत सेंड करायचं असेल तर ऑड पॅरिटीसाठी काय करावं लागेल की हा जो डेटा आहे 1001 आणि समजा इथे अजून करू, अजून एक इथे 1 आहे. ठीक आहे. सो हा डेटा काय झाला, 1 2 3 4 इव्हन नंबर ऑफ वन्स आहे. मला पॅरिटी बीट काय करायचं आहे, ऑड नंबरने सेंड करायचे. सो आय हॅव टू कन्सिडर इयर व्हॉट, ऑड पॅरिटी. ठीक आहे. सो ऑड पॅरिटीसाठी मला काय करावं लागणार आहे, एक एक्स्ट्रा बीट ऍड करावं लागेल. सो इथे काउंट काय झालं बघा, 1 2 3 4 5 5 नंबर ऑफ वन्स आहे म्हणजे काय झालं, ऑड पॅरिटी झालं. ठीक आहे. सो मग इथे डेटा सेंड होताना काय झाला, ऑड पॅरिटी मध्ये सेंड झाला. जर तो ऑलरेडी ऑड मध्ये असता डेटा तर काय केलं असतं, मी इथे पॅरिटी बीट काय केलं असता, सेट केला असता 0. कारण का, ऑलरेडी काय आपले जे बीट आहेत, डेटा बीट सेंड होताना आपण सेंड काय करतोय बघा आता, 1010101000 10101000. तर ती 3 ऑड आहेत म्हणजे ऑलरेडी डेटा बीट किंवा डेटा स्ट्रीम जी आहे ती ऑड मध्ये, हेन्स पॅरिटी बीट सेट काय केला, 0 केला. जर तो इव्हन मध्ये असता तर पॅरिटी बीट सेट केला असता 1 मध्ये. सो 1 का केला असता, जेणेकरून तुमची डेटा बीट स्ट्रीम मध्ये जे नंबर ऑफ वन्स आहेत ते ऑड झाले असते. ठीक आहे. सो VRC या मॅनरने आपण हा डेटा काय करणार, ट्रान्समिट करणार, सो दॅट टू डिटेक्ट दिस सिंगल बीट एरर. सो ऑल टाइप ऑफ पॅरिटी चेकिंग मेथड ज्या आहेत त्या आहेत, दे आर ऑल रिलेटेड टू सिंगल बीट एरर. ओके. सो इट कॅन डिटेक्ट ऑल्सो मल्टिपल बीट, बट मल्टिपल बीट्स इव्हन मध्ये जर झाले तर तो डिटेक्ट करत नाही. हे काल मी सांगितले तुम्हाला. ऑड नंबर ऑफ चेंज असेल किंवा सिंगल बीट एरर असेल तर तो इझिली डिटेक्ट करतो, पण इव्हन असेल तर तिथे काय होतं, त्याचा तो ड्रॉबॅक आहे की इट कुडंट डिटेक्ट दी एरर. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण नेक्स्ट मेथड्स आहेत पुढच्या, ते पुढे बघूच. त्याआधी VRC झालाय, त्यानंतर राहील आपला कंडिशन. ठीक आहे. सो आता इथे VRC आहे. काय केलं आपण बघा, डेटा हा आहे आपला 111 4 times 0 1. आता मला डेटा काय करायचंय, सेंड करायचं आहे इव्हन पॅरिटी. मी ऑलरेडी हे तुम्हाला सांगितलं, इव्हन पॅरिटीने सेंड करायचं आहे. सो इथे काय आहेत, आधी मी काय करणार, काउंट करणार डेटामध्ये किती वन्स आहेत. किती वन्स दिसत आहे, 3. बरोबर. आता मला काय करायचं, इव्हन करायचं आहेत म्हणून मी काय करणार, पॅरिटी बीट सेट करणार 1 मध्ये. सो पॅरिटी बीट सेट केला 1 ला. सो टोटल नंबर ऑफ वन्स काय झाले, 4 झाले. म्हणजेच आपण काय म्हणू की वी आर सेंडिंग द डेटा विथ इव्हन पॅरिटी. सो इव्हन पॅरिटीने सेंड केला. परत तिकडे रिसिव्हर एंडला काय होणार आहे, चेक केले जातील की नंबर ऑफ वन्स किती आहे.
नंबर ऑफ वन्स जर इव्हनच असतील तर रिसिव्ह डेटा करेक्ट अझ्युम केला जातो. पण नंबर ऑफ वन्स जर झिरो असतील, सॉरी ऑड असतील, तर मग तिथे काय होतं, दॅट एरर हॅज बीन डिटेक्टेड. पण याच्यामध्ये एक कंडिशन काय होते बघा, आता समजा 2 बिटचा चेंज झाला, सिंगल बिटचा चेंज झाला तर ओके, तो लगेच डिटेक्ट होईल. पण 2 बिटचा चेंज झाला तर काय होणार आहे, स्टील इट विल रिसिव्ह इव्हन डेटा. रिसिव्हर काय करणार आहे, रिसिव्ह होताना इव्हन नंबर ऑफ वन्सच रिसिव्ह करणार आहे किंवा डिटेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे त्याला समजणार नाही की एरर ऑकर झालाय की नाही झालाय. सो एरर कॅनॉट बी डिटेक्टेड when multiple bit change occur in case of VRC, in case of LRC or in case of parity bit checking method. ठीक आहे. सो हा टाइपचा एरर इथे फक्त ऑकर होतो. हा मेजर ड्रॉबॅक आहे या सिस्टीमचा. Next is LRC, that is longitudinal. ओके. सो LRC मध्ये काय दिसते बघा, आपला जो ओरिजिनल डेटा आहे हा इथे आपण घेतलेला आहे 111. ठीक आहे. सो जेव्हा आपण 1 to 1 चेक करतोय म्हणजे कॉम्बिनेशन, व्हीआरसी कधी बघतो, व्हीआरसी ह्या स्ट्रीम मधले 1 कॅल्क्युलेट करणार, पुढे ऍड करणार. ठीक आहे. व्हीआरसी मधलं पण इथे सांगून देते, मिक्स करून सांगते तुम्हाला दोन्ही पण पॉइंट. जस्ट मिनिट. ठीक आहे. सो समजा इथे किती आहे, 1 2 3 4 5 6 आणि मला इव्हन पॅरिटीने सेंड करायचं डेटा. ऑलरेडी इव्हन आहे म्हणून इथे मी काय घेणार, 0 घेणार. ठीक आहे. सो इथे माझा काय होणार आहे, 0 होणार आहे. सो इथे एक मिनिट हायलाइटर घेते मी. बरं, असं अजून करा की इथे काउंट काय असे 1 2 3. ठीक आहे. 4 5 6 मला इव्हन पॅरिटीने सेंड करायचं म्हणून इथला माझा पॅरिटी बिट काय आला, 0 झाला. सेकंड थिंग, इथे काय येणार आहे बघा, 1 2 3 4 5 6 परत इथे काय येईल, 0 येईल. इथे 1 2 3 4 अगेन इथे काय येणार आहे, 0 येणार. ठीक आहे. इथे काय येणार आहे, 1 2 3 4 परत इथे काय येणार आहे, 0 येणार. ठीक आहे. सो हा काय झाला, हा माझा व्हर्टिकल रिडंडन्सी बिट झाला, व्हीआरसी झाला. ठीक आहे. आणि एलआरसी साठी काय करावं लागणार आहे, मला प्रत्येक कॉलम चेक करायचा आहे. व्हीआरसी साठी आपण रो चेक करतो आणि एलआरसी साठी कॉलम चेक करतो. आता कॉलम चेक करताना त्यांनी बघा, इव्हन पॅरिटी मध्ये डेटा सेंड करायचा आहे. ह्या कॉलम मध्ये, फर्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ वन्स किती आहे, 3 1 आहेत. सो डेटा काय आला, मला इव्हन करायचं म्हणून पॅरिटी बिट सेट केला 1 ला. सेकंड जो आहे 1 1 0 0 ऑलरेडी इव्हन आहे म्हणून पॅरिटी बिट सेट केला 0 ला. त्यानंतर थर्ड कॉलम मध्ये 1 0 1 1 ऑड नंबर आहे म्हणून परत त्याला इव्हन करण्यासाठी एक एक्स्ट्रा बिट ऍड केला 1. ठीक आहे. नंतर पुढे 0 1 1 0 ऑलरेडी इव्हन आहे म्हणून इथे 0. इथे ऑड आहे म्हणून इथे एक एक्स्ट्रा बिट आला. त्यानंतर 1 1 ऑलरेडी इव्हन आहे म्हणून 0. सेम वे ही. सो हा काय झाला, माझा एलआरसी झाला. हा एलआरसी मी काय करणार आहे, ह्या बिट स्ट्रीम सोबत सेंड करणार आहे. आधी सगळी बिट जाणार आणि एंडला काय जाणार, एलआरसीचा डेटा सेंड होणार. ठीक आहे. रिसिव्हिंग एंडला परत सेम वे, सेम ऑपरेशन होतं. प्रत्येक कॉलम वाईज काय केला जातो, चेक केला जातो आणि जिथे ज्या पॉइंटला डिटेक्ट होतोय किंवा एरर ऑकर होतोय तो डिटेक्ट केला जातो. ठीक आहे. सो या मानाने एलआरसी आणि व्हीआरसी परफॉर्म केला जातो. सो कॉम्बिनेशन इथे त्यांनी दिलेलंच आहे, एक्झाम्पल आहेच आपल्याकडे. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे काय दिसतंय, हा एलआरसी. ठीक आहे. आणि हा व्हीआरसी. सो डेटा बिट स्ट्रीम, आता कन्फ्युज होऊ नका, लक्षात ठेवायचं. एलआरसी घेताना आपण नेहमी प्रत्येक मेसेज बिट मधला जो काही पहिला फर्स्ट बिट आहे तो चेक केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथे ही फ्रेम जर हॉरिझॉन्टल जरी केली, तर काय होणार, व्हीआरसी सारखं ऑपरेशन परफॉर्म होणार. जे मी मगाशी सांगितलं, ही बिट अशी घ्या नाही तर उभी लिहा, कशी पण लिहा. हीच बिट स्ट्रीम त्यांनी काय केलेली आहे, व्हर्टिकल वेने
नोट डाऊन केलेली आहे, हीच बीट स्ट्रीम. ठीक आहे, अशी नोट डाऊन केलेली आहे. हा पहिला मेसेज बीट आहे, हा दुसरा मेसेज बीट आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. अजून करा की हा M1, M2, M3 आणि M4 आहे. VRC चेक करताना आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल बीट स्ट्रीम मधले नंबर ऑफ वन्स काउंट करतो आणि ते लिहित असतो. ठीक आहे, आणि LRC मध्ये काय करतो, सगळ्या मेसेज बीट्स मधला एक एक बीट म्हणजे एक एक कॉलम घेतो. म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. मग तुम्ही हॉरिझॉन्टली लिहिला तर मग आपण या मॅनरने चेक करतो. हॉरिझॉन्टली लिहिलं तर मी काय केलं, प्रत्येक जो काही बीट स्ट्रीम आहे त्यातला फर्स्ट पोझिशन चेक केला, सेकंड पोझिशन चेक केली, तेच इथं करतोय. फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन. पण VRC मध्ये काय करतो, एक एक बीट स्ट्रीम चेक करत असतो. सो VRC मध्ये कम्प्लीट बीट स्ट्रीम चेक केली जाते आणि LRC मध्ये एक एक पोझिशन चेक केली जाते. कम्प्लीट जे काही जेवढे मेसेजेस अवेलेबल आहेत त्या प्रत्येक मेसेज मधला एक एक पोझिशन घेतली जाते आणि काय केलं जातं, नंबर ऑफ वन्स काउंट केले जातात. सो इथे काय केलेलं आहे की जो काही M1, M2, M3, M4 आहे त्याचा फर्स्ट पोझिशन घेतला, तिथे नंबर ऑफ वन्स काउंट केले, किती आहे, इव्हन आहे. सो इथे काय केलं, सेट 0 केला. हे झालं LRCचं बरं का. LRCचं इथे केलं चेक, ऑड आहे म्हणून इथे सेट केला. इथे केलं चेक, इथे इव्हन आहे, इथे 0 केला. ठीक आहे, इथे चेक केला, इथे किती आहे, 3 आहे म्हणून इथे परत सेट केला. इथे इव्हन आहे म्हणून इथे गरज नाही पडली, 0 टाकला. जिथे इव्हन आहे तिथे 0 घेतो. जिथे ऑलरेडी जर तुम्हाला इव्हन डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर इव्हन वेने, ऑड असेल तर मग त्यानुसार ऑपरेशन परफॉर्म करायचं. त्यानंतर इथे मला परत काय दिसतंय, ऑड नंबर ऑफ वन्स आहे, त्यांना इव्हन करण्यासाठी मी इथे पॅरेट बीट सेट केला 1 ला. परत इथे चेक केला, इव्हन VRCचं पण आपण काय केलं, LRC चेक करून घेतला. सेम वे याच्यामध्ये VRC मध्ये काय करतोय, इथे नंबर ऑफ वन्स काउंट केले प्रत्येक मेसेज बीट स्ट्रीम मधले. हा M1 होता आपला, M1 मधले मेसेज बीट स्ट्रीम बघितले किती आहे, ऑड आहेत म्हणून सेट केला. M2 मधले मेसेज बीट्स चेक केले, किती आहेत, इव्हन आहेत, 0 केला. नंबर ऑफ वन्स किती आहेत, 1, 1, 2, 3, 4, 5, ऑड आहेत म्हणून इथे सेट केला. 1, 2, 3, 4, 5 ऑड आहेत म्हणून इथे सेट केला. आणि LRCचं पण काय केलं, चेक केलं. सो ऑड आहे म्हणून इथे सेट केला. मग हा झाला तुमचा VRC, हा झाला LRC. सो VRC जर क्लिअर ऑब्झर्व केला तर सिंगल मेसेज बीट जो आहे म्हणजे M1 मधले नंबर ऑफ वन्स काउंट करतो. आणि LRCचा जर विचार केला तर तो काय करतोय, प्रत्येक मेसेज बीट मधला एक एक पोझिशन तो कन्सिडर करतोय. सो फर्स्ट पोझिशन मधले नंबर ऑफ वन्स, सेकंड पोझिशन मधले, थर्ड पोझिशन मधले, लाईक वाईज. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट दी चेकसम एरर मेथड. यालाच आपण काय म्हणतो, चेकसम एरर मेथड म्हटली जाते. ही जी मेथड आपण बघितली LRC VRC ची, त्यालाच आपण म्हणतो चेकसम एरर डिटेक्शन मेथड. ठीक आहे, सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके, क्लिअर लक्षात ठेवायचं आहे LRC आणि VRC मधला डिफरन्स. ठीक आहे, चला आपण थोडंसं रिव्हर्स करू. LRC आणि VRC, आता हा इव्हन साठी स्टडी केलाय, ऑड साठी कसं होणार आहे तुम्ही सांगा मला. ठीक आहे, समजा मला अजून करायचं होता की ऑड नंबर ऑफ वन्स असतील तर मग LRC मध्ये काय काय चेंज होणार आहे, प्रत्येक पोझिशनला सांगा. ह्या पोझिशनला जर ऑड नंबर ऑफ ऑड पॅरिटी सेंड करायची असेल तर बोला. इथे काय येईल, 0 येईल की 1 येईल? मॅम 0 येईल. ऑड नंबर ऑफ वन्स पाहिजे बाळांनो, असं काय करताय, मी 10 वेळेस तेच रिपीट करून सांगते. मेसेज बीट स्ट्रीम तुमच्या ह्या आहेत, 1, 2, 3, 4 आहेत. त्याच्यामध्ये नंबर ऑफ वन्स इनिशियली काउंट करा. ते जर इव्हन असेल आणि मला इव्हन पॅरिटीने डेटा सेंड करायचा असेल तर तो 0 होणार ना. पण मला जर ते ऑड करायचे असेल तर काय करावं लागेल, 1. सिम्पल आहे. आता सेकंड पोझिशन बघा, सेकंड पोझिशन मध्ये मला काय दिसतंय, नंबर ऑफ वन्स किती आहे, ऑड आहे की इव्हन आहे? इव्हन आहे. अरे हे नका बघू, हे नका धरू, हे LRC आहे. LRC आपण न्यू LRC कॅल्क्युलेट करतोय. हा LRC इव्हन साठी कन्सिडर केलेला आहे.
हा LRC कॅल्क्युलेट केलेला आहे, हा पॅरिटी जनरेशन आहे, हे पॅरिटी बिट जनरेट केले किंवा रिडंडन्सी बिट जनरेट केलेले आहे, जे आपण ह्या बिट स्ट्रीम सोबत सेंड करतोय. हे नका धरू आता, शेडेड पोर्शन नका कन्सिडर करू, तुमचा ओरिजिनल डेटा फक्त बघा, फक्त ओरिजिनल डेटा मध्ये बघा काय सांगा किती आहे. वी आर जनरेटिंग न्यू LRC. लक्षात ठेवा, आपला LRC आता आपण जे जनरेट करतोय विथ ऑड पॅरिटी. लक्षात ठेवा, पॅरिटी बिट काय घ्यायचं आपला, ऑड. ठीक आहे, ऑड ओके. आता अजून करताना काय करा, हा LRC नका कन्सिडर करू आणि हा VRC नका कन्सिडर, म्हणजे येलो पोर्शनचा आपला काही संबंध नाही, इकडे ब्ल्यू पोर्शनचा काहीच कनेक्शन नाही. आपल्याला काय करायचंय, सो इथे बघा किती नंबर ऑफ वन्स आहेत डेटा बिट स्ट्रीम, ह्या कन्सिडर करा. 1 1 1 1 4 आहेत. ठीक आहे, मला ऑड सेंड करायचा आहे, ऑड नंबर ऑफ वन्स असले पाहिजे, म्हणून काय करणार मी इथे सेट करणार 1. सेकंड स्ट्रीम बघायची, सेकंड स्ट्रीमला काय, आता ब्ल्यू आणि येलो पोर्शन कन्सिडर करू नका. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, नंबर ऑफ वन्स किती आहेत, 2. मी आता काय सांगितलं, 1 आहे. कोण बोललंय, 1 आहे. मग ती ऑड आहे की इव्हन आहे, ऑड आहे मॅम. ऑड आहे. मला ऑलरेडी काय पाहिजे, ऑर्डर्स पाहिजे, म्हणून मला इथे डेटा बिट स्ट्रीम 1 किंवा पॅरिटी सेट करण्याचं काम नाहीये. मग तो काय केला मी, 0. आपले सगळ्याला एकच सारखंच. ओके, आता थर्ड स्ट्रीम बघा, थर्ड स्ट्रीम मध्ये किती नंबर ऑफ वन्स आहे, 2.
2A म्हणजे इव्हन आहे. मला सेंड करायचं डेटा बिट स्ट्रीम विथ ऑड पॅरिटी, म्हणून मला काय करावं लागेल, नंबर ऑफ वन्स ऑड करून घ्यायचे आहेत. हेन्स आय एम सेटिंग पॅरिटी ऍज 1 हिअर. सो इथे काय झालंय बघा, आता इन्क्लुडिंग पॅरिटी बिट नंबर ऑफ वन्स किती झाले, पहिल्या याच्यामध्ये ऑड झाले 1 2 3 4 5 म्हणजे ऑड झाले. सेकंड याच्यामध्ये हे नका धरू, हा पोर्शन नका कन्सिडर करू, हा नाही धरायचा आपल्याला. 0 हा 0 हा 0 0 1 म्हणजे ऑड झाले. इथे 1 0 0 1 1 ठीक आहे, म्हणजे 1 2 आणि हा तिसरा ऑड झालेले आहेत. आता परत सेम वे इकडची बीट याच्यात सांगा काय चेंज येईल. इथे मला सेट काय करावं लागेल, पॅरिटी बीट 0 की 1. 0. 0. व्हेरी गुड. नेक्स्ट 1. सांगा आता ह्या कंडिशन मध्ये 1. गुड. नेक्स्ट 0. नेक्स्ट सांगा. 0. हा 0. गुड. 1. पुढे 1. करेक्ट. हा काय झाला तुमचा LRC. सेम वे मला आता VRC सांगा. VRC सांगताना आता हा जो न्यूली जनरेटेड LRC आहे तिथला आपण पॉइंट सांगायचा, आपल्याला ऑड करायचा आहे. सो इथे काय येईल, न्यूली जनरेटेड VRC काय LRC काय होता 1 0 1 0 1 0 1. सो नंबर ऑफ वन्स किती आहे, इव्हन आहे. तर इथे खाली 1. बोला स्टुडंट, फास्ट बोला. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. Yes, ma'am. आता येतोय आवाज. हो मॅम. हो, ma'am. VRC जनरेट करायचं, जसं LRC जनरेट केला तसा VRC. तो VRC साठी हा येलो पोर्शन न्यू हा प्रिव्हियस होता, तो इव्हन पॅटर्नने जनरेट केलेला होता. आता आपल्याला न्यू VRC जनरेट करायचा आहे. तर न्यू VRC जनरेट करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, इथे मला कन्सिडर करावं लागणार आहे न्यूली जनरेटेड LRC मध्ये नंबर ऑफ वन्स पहिले काउंट करा, किती येते. एक 2 3 4. आवाज येतोय. 4 आहे. हो आता मॅम. इथे ऑडने सेंड करायचंय, म्हणून इथे काय करावं लागेल, 1 की 0. 0. 0. 1 की 0. 0 मॅम. बरं, पॅरिटी बिट जे आहे ऑलरेडी, म्हणून मला ऑड करण्यासाठी केला तो सेट टू 1 केला. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे डेटा बिट स्ट्रीम मधले हे चेक करणार आहे. सो इथे फर्स्ट बिट स्ट्रीम जे आहे 0 येईल मॅम. स्क्रीन दिसते. 1. 0 येणार. करेक्ट. का येलो वर्जन नका कन्सिडर करू. येलो वॉज द प्रिव्हियसली जनरेटेड VRC. नाउ वी आर गोइंग टू जनरेट न्यू VRC विथ ऑड पॅरिटी. त्यावेळेस तुम्हाला फक्त हे बिट स्ट्रीम कन्सिडर करायचे आहे, एवढेच. सो 1 1 1 3 आहे, म्हणून तो काय झाला 0 झाला, बिकॉज इट इज ऑलरेडी ऑड. नेक्स्ट 1. इथे काय येणार 1 येईल मॅम. 1. ओके. इथे काय येणार 0. 0. परफेक्ट. इथे काय येणार 0. 0.
1 2 3 4 5 ओके 0 करेक्ट. सो या मॅनरने तुम्हाला आता जनरेट करता येईल VRC LRC. इव्हन पॅरिटीसाठी हे न्यूमेरिकल ऑलरेडी गिव्हन होतं. ऑड पॅरिटीसाठी आपण तयार करून बघितलं. सो हा झाला तुमचा चेकसम एरर डिटेक्शन मेथड which is nothing but where we consider longitudinal redundancy check method and vertical redundancy check method. ठीक आहे. सो यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.